शिट्टेवले शाहीर राजेश निकंबुआ यांचा सत्कार करण्यात येईल. काका कोरस घ्या या का. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक चेक. हॅलो हॅलो थोडासा आवाज. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो. बरं आवाज सर्वांना येतोय का अगदी शेवटपर्यंत. जर येत नसेल तर मित्रांनो निश्चित येऊन सांगा. तर करायची सुरुवात. गणपती बाप्पा. आणि म्हणून कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे मित्र प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय देवेंद्रजी झुमनबुवा शाहिरांना विनंती करतो की कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाची उत्तर या ठिकाणी घेऊन यायचं. झम करता या मौसम प्यार के गीतों का. रस्ते पे अखियां रस्ता देखे बिछड़े मीतों का. सारी सारी रात जगाए मुझको तेरी याद. मेरे सारे गीत बने मेरे दिल की फरियादें. ओ घर आजा परदेसी कि तेरी मेरी एक जिंदड़ी. ओ घर आजा परदेसी कि तेरी मेरी. आणि म्हणून हे रसिक राजा विनवणी हा आजाद बाबा तुझ्या चरणामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्षात असावं की आज या सभा रंगणी मी हा करतो तुझा धावा. अजान या तुझ्या लेकराला मार्ग तुम्ही दावा. ओ सागरात ही सोडल नौका. ओ या सागरात ही सोडल नौका. पहिलं तरी तुम्ही लावा. की सेवा करतो आज रसिका. तुझी मी भक्ती भावा ध्यान हे स्मरणाशी. रसिका तुझ्या चरणाशी की ध्यान हे स्मरणाशी. तुझ्या स्मरणाशी.
सुख करता दुःख हरता विघ्न हरत्या गजाननाला वंदन करून नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुषण प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा राज्य दैवत राजे शिव छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून महाराष्ट्राचा ढाण्यावा हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून जिच्या छत्रछायेखाली आज विरार नगरी स्थापन झालेली आहे या विरार नगरीचं आराध्य दैवत आई जीवदानीला मानाचा मुजरा करून आजच्या कार्यक्रमाचा आयोजक श्री सुनकाई देवी मंदिर जीर्णोद्धार संकलन निधी विद्यार्थ श्री सुनकाई देवी नृत्य कलामंडळ अडूर गुहागर यांच्या सौजन्याने शक्ती आणि तुला असा नाचाचा जंगी सामना मित्रांनो आयोजित करण्यात आलेला आहे। तरी या ठिकाणी शक्तीवाले श्री झोलाई कोटे श्रीनाथ मंडळ शाही राजेश्री मुक्काम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा श्री सुनकाई देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेले माझ्या तमाम मायबापाचे प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा। आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आजची जी सेवा आहे ती सेवा आई सुनकाई देवी नृत्य कला पथक जे माझे हे मंडळ आहे जे आमचं हे नृत्य कला पथक आहे या कला पथकाने सलग दुसऱ्यांदा या हंगामामध्ये दुसऱ्यांदा या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन आणि प्रयोजन मित्रांनो केलेलं आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना जे सदस्य आहेत त्यांना या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देतो की या छोट्याशा कलाकारांना मित्रांनो स्वतः दुसऱ्यांदा या सेवेची संधी उपलब्ध करून दिली। आणि म्हणून मित्रांनो एक सांगायला अभिमान वाटेल की गेले 4-5 वर्षामध्ये या माझ्या आई सुनकाई देवी नृत्य कला पथकानं तब्बल हा हंगाम धरून 50 शो मित्रांनो या मनुष्याचे पूर्ण केलेले आहेत। इतका जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे। आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाला मला संगीताला साथ देतात होती मोठी माझे विशाल दादा सुतार बँजोला मला साथ देत आहेत माझे बंधू ललित दादा गेसरे कीबोर्डला मला साथ देत आहेत आणि ज्यांचं या वर्षीच्या मित्रांनो युट्यूबला गण आपण सर्वजण ऐकताय ते माझे बंधू पंकज दादा काताळे आज मला कीबोर्डला साथ देतात। तसेच ऍक्टोपॅड माझा भाऊ प्रणव काताळे आणि हा आपल्यापर्यंत आवाज पोहोचवण्याचं काम करतायत आमच्या दापोली तालुक्याचे सुपुत्र कोकणातले लाडके सावंतवाले सर्वांच्या परिचयाचे आमचे राजूदादा पड्याल आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मित्र यामध्ये त्या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो। तसेच मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठित मान्यवर मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत या सर्वांना मित्रांनो शाहिरी मानाचा मुजरा करतो। तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी शाहिरी वर्ग देखील उपस्थित आहे त्याच्यामध्ये तोरेवाली युवा शाहीर माझे मित्र माझे बंधू महेश डोंगरकर आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्या देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो। तसेच माझे बंधू शक्तीवाले शाहीर युवा शाहीर संदेश दादा पालेकर देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत पालकर। त्याचप्रमाणे माझे शिष्य शाहीर वेदांची जाधव परेश दादा सोनाटे तसेच ओंकार दादा लांजेकर विनायक दादा रेवाडे त्याचप्रमाणे तोरेवाले ख्यातनाम शाहीर आणि राजापूर तालुक्याचे सुपुत्र प्रफुल्लजी पुजारी बुवा देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो। तसेच तोरेवाले शाहीर माझे बंधू रुपेश दादा रेवाडे लांजा दादा देखील आजच्या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेले आहेत तर त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचे लाडके कोकणातील युट्यूबर्स देखील आजच्या मोठ्या संख्येने आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्याच्यामध्ये
आमचे गोकणकर आरशी आमचा राहुल घोडे असेल आज कार्यक्रमाला दादाजी उपस्थित गवलेले आहे शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच या ठिकाणी कोकणकर सुरज चंदन दर्डे अशी ही युट्यूबर मान्यवर मंडळी उपस्थित आहे. या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच माझ्या तालुक्यातील एक सुपुत्र उत्कृष्ट मित्रांनो असं ज्याचं सूत्रसंचालन असतं तो माझा भाऊ सिद्धेश उदेकर देखील आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहे. त्याला देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. तसेच माझे गुरुवर्य शाहीर विजयजी निकम, शाहीर दौलतजी निकम, तसेच आजच्या कार्यक्रमासाठी मित्रांनो राजेश बुवाचा मित्र परिवार चाहता वर्ग आजच्या गर्दीमध्ये उपस्थित राहिला असेल तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच मित्रांनो बुवांचे जे संगीतकार आहेत आमचे पांडुदादा स्वतः असतील, सतीशदा साळवे असतील आणि संपूर्ण त्यांची टीम यांनी देखील या ठिकाणी सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. बुवांचा चाहता वर्ग देखील आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला असेल तर त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. आणि आता माझे प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय आदरणीय एक गोड गळ्याचे शाहीर देवेंद्रजी झिमन बुवा यांना देखील या ठिकाणी मित्रांनो शाहिरी मानाचा मुजरा बुवा प्रेमानच देतोय आणि प्रेमानच घ्या. तुम्हाला पण शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. आणि सर्वांचा जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटेश्वरीच्या चरणावरती नतमस्तक होऊन, आई जीवदानेच्या चरणावरती नतमस्तक होऊन पुन्हा एकदा रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून प्रथम फेरीची सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. म्हणून मित्रांनो आज या कार्यक्रमाचं जे औचित्य आहे आई सुनकाई देवीच्या जीर्णोद्धाराच्या निमित्तानं मित्रांनो या कार्यक्रमाचं नियोजन आज करण्यात आलेलं आहे. ती आडूळ गावची ग्रामदैवता आई सुनकाई माता हिच्या चरणावरती ही स्तवन माझं समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. आई सुनकाईच्या सेवेची मनात माझ्या होती आस. दरवळू दे आई तुझ्या सुगंधी अग प्रेम भक्तीचा वास. की दृष्ट दुर्जना दुर्जनाचा तू वनाश. जन्म जन्मी राहीन मी माते अग तुझ्याच चरणात. आणि म्हणून या आई आता हे अजाण देखील तुझ्या चरणावरती काय मागणं मागताय म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असावं. सुनकाई माता तुझे गुण गाता
जोडुनी माते तुझ्या चरणी लीन होऊ दे हात जोडुनी माते चरणी लीन होऊ दे
माते गुण तुझे गाऊ दे. बोल श्री गणपती गजानन गावदेवी बजरंग कैलासकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा. या ठिकाणी स्तवन झालेलं आहे. गाण्याला सुरुवात करतोय. म्हणायचं आहे काय बघा. तत्पूर्वी बाप्पाचं मित्रांनो आगमन अगदीच काही मोजक्या दिवसांवरती येऊन ठेवलेलं आहे. बरोबर आहे ना. उद्या रक्षाबंधन आहे तर सर्वांना रक्षाबंधनाच्या देखील लाख शुभेच्छा देतो. आणि म्हणून आपल्या कोकणकर माणसाची आपल्या कोकणी माणसाची एक खासियत आहे. कामावर जरी रजा नाही मिळाली तरी गावी जायला त्या गणपती सणाला काम ती नोकरी सोडायची देखील तयारी फक्त कोकणकरांच्याच आहे मित्रांनो. बाकी हे कुणालाच जमणार हा. कारण म्हटलेच आहे कोकणची माणसं ही साधी गोळीच आहेत. अगदी त्या आंब्याच्या रसाळ गोड रसा रमण आहेत. आणि म्हणून मित्रांनो गणपती बाप्पाचं आगमन देखील अगदी मोजक्या दिवसांवरती आलेलं आहे. आणि म्हणून बाप्पा हा भक्त तुझा कासावी झालाय तुझ्या आठवणीनं. या भक्ताला तुझ्या येण्याची आस लागलेली आहे. आणि म्हणून लवकर ये. 7 सप्टेंबरचा तो दिवस लवकर येऊ दे. तुझी सुंदर मूर्ती तुझं ते गोशीरवाना रूप या डोळ्यांना एकदा सगळी देवा बघू दे. आणि तोच विषय मित्रांनो आणलाय. म्हणायचं आहे काय बघा. तत्पूर्वी कार्यक्रम मित्रांनो आजचा जो आहे भुवनतरी माझा या हंगामातला आणि हॉल मधला हा मित्रांनो या वर्षीचा शेवटचा कार्यक्रम आहे. या हंगामातला परत गणपतीच्या पहिल्या दिवशी भुवनतरी माझा कार्यक्रम मित्रांनो संगमेश्वर मध्ये लागलेला आहे. आणि निश्चित जीवन गोडपणे माझं सांगणं आहे गोवा आपल्याला हा जोड टिकवायचा आहे ना. बैलगाडीचा जोड हो आपल्याला टिकवायचा आहे तो. आणि निश्चित गोवा तुमचा मान आणि सन्मान ठेवून अशा माय मावल्यांचा आदर सन्मान ठेवून आज या ठिकाणी बारी करतोय. पण बारी ही मित्रांनो बारीच होणार आहे ना. झापूक चुकूक बरोबर आहे ना. बारी कशी होणार आहे. झापूक चुकूक. आणि म्हणून बघा गोवा तुम्हाला पण थोडासा बुकिट टेंगल देतो तो घ्या. म्हणायचं आहे काय लक्ष असावं.
आदिमायेच्या श्री गणराया अरे तू कृपावंत होशी मग आहे मागणे भक्तांचे गणेशा अरे तुझ्याच चरणापाशी की दर्शन देण्या या भक्तांना अरे दर्शन देण्या या भक्तांना बापा तू लवकर भुवनी वर्षाने घरी येता तू बापा अरे सोबत घेऊन याव्या त्या सुखाची बघा म्हणायचं आहे काय बघा आता बुवाने त्यांच्या हातात घेतला नसेल पेन आहे ना आणि सोबत वही पण असेल बुवांच्या खरडा बाबा म्हणून म्हणायचं आहे ना बघा कि कितना प्यारा तुझे रब ने बनाया जी कर देखता रहूं म्हणून म्हणायचं बघा की आडवी तुम्ही आज या सभा रंगनाला हो आडवी तुम्ही आज या सभा रंगनाला अहो माझ्या या लाडक्या गणाला मग वाट पाहतो तुझी मोरया अरे चतुर्थीच्या सणाला बाप्पा अरे त्या वाटेकडे डोळे लावून बसलोय 7 सप्टेंबरच्या त्या दिवसाकडे डोळे लावून बसलोय घेशी आणि या भोळ्या भक्तांना त्या तुझ्या आजान लेकरांना साऱ्या दर्शन देशील म्हणून म्हणायचंय की वाट पाहतो तुझी मोरया अरे त्या चतुर्थीच्या सणाला मग सुखी कराया या गणराया या साऱ्या भक्त जनाला 1 2 3 4
मित्रांनो कार्यक्रमाला उशीर टायमिंग वाढत चाललेला आहे रात्र थोडी आता दिवस आहे म्हण आहे ना रात्र थोडी आणि सोंग फार म्हणून मित्रांनो स्तवन झालेला आहे गट झालेला आहे आणि 12चा ठोका पण आता परत आलेला आहे पण तुम्हाला झोपा आलेलं नाहीत ना झोपले आणि म्हणून मित्रांनो बघा कार्यक्रमाची खरी मजा कार्यक्रमाची खरी गंमत शक्ती सूर्याचा जो खरा आनंद आहे मित्रांनो असं म्हणतात की कार्यक्रमाला खरा रंग चढतो तो गवळणीपासून आहे ना पण आज गोवा पण अगदी रंगातच आहे आणि म्हणून बघा मित्रांनो माझ्या माय मावल्यांचा मान आणि सन्मान ठेवून या ठिकाणी गवळण गातोय गोवापणे माझं सांगणं आहे गोवा लिवली वा आणि चुकीचा असेल तो खोडून पण टाका श्राप अगदी नाहीसा करा तर काय ठेवू नका आहे ना शाही पेनात गोवांच्या जोरात भरलेली आहे म्हणून बघा गोवा काय म्हणायचं आहे गवळण गातोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं अगं या खट्याळ कानाच्या खोड्या झाल्यात या खट्याळ कानाच्या खोड्या बघा झाल्यात मग विसरून गेला बघा हंगाना अहो आपली साऱ्यांची नाती मग घरी सांगाया जातायाच्या अहो घरी सांगाया जातायाच्या याची माय बघा मध्ये मध्ये करते याती मग खोड मोडू या कान्हाची बघा अव खोड मोडू या कान्हाची मग चोरी करताना याला धरून बघा वा गवळणीचा विषय अगदी साधा आणि सोपा आहे तुम्हाला आहे ना यांच्याकडचा बुवा आहे भागाला भाग तुम्हाला भागाला भाग द्या म्हणून सोपा पडेल म्हणून बघा अरे हो दे तुझा नि माझं लगीन ग पुढचं माझं मी बघीन ग वा आता मी गातोय पुढचा काय का तुम्ही बघा म्हणून म्हणते बघा अरे हा नंदाचा पोर हाय लय हराम खोर ओ छेवन बुवा ही इज माय फ्रेंड आहे ना ही इज माय फ्रेंड देवेंद्र छिनाम बुवा म्हणून म्हणतोय अहो हा नंदाचा पोर हाय लय हराम खोर आहे गोकुळच्या दह्या दुधाचा चोर मग हा गिरधारी अहो जाता बाजारी आता हा गिरधारी जाता बाजारी आम्हाला नेहमीच अडवायचा त्यांना काय करायचा एकदा त्याला गवळणी त्या मजुरीच्या बाजारात जाताना दिसल्या आडवाटेला लपून राहायचा यायचा आडवा वाट अडवायचा मग एक दिवशी गवळणी ठरवलं हा काना वारंवार आपली बाजाराला जाताना आपल्या कामामध्ये व्यत्यय येतोय आपली वाट अडवतोय मग ह्याचा आज गेमच करूया बघा विषय कसा आहे अहो हा गिरधारी आणि जाता बाजारी अहो नेहमीच अडवायचा राधा म्हणते तिच्या गवळीना असा इतिहास कोणी नो घडवायचा आज जे भन काय व्हायचा तो होऊ दिला आहे ना माझा इतिहास कोणी नो घडवायचा याला धरून पडवायचा आहे ना पडवायचा म्हणजे काय वा आपल्याकडे बैलाला पडवला तो राधा म्हणते याला पडवायचं याला आज असाच चोपायचा की हा परत त्या आपल्या वाटत जायचा नाव पण घ्यायचं ना आपल्या परत असा इतिहास घडवायचा याला अशा अर्थात घडवायची आज की हा परत आपल्या काय वाटेत यायचा नाही असा याला बनवायचा म्हणून म्हणतोय आनंदाचा बोल नाही हनाम खोल या गोकुळच्या बाह्या दुधाचा चोर मग हा गिरधारी जाता बाजारी नेहमीच अडवायचा असा इतिहास कोणी न घडवायचा अगं असा इतिहास कोणी न घडवायचा
कार्यक्रमाला वेळ वाढत चाललाय आणि म्हणून अगदी शॉर्टकट मध्ये पहिली फेरी संपवण्याचा प्रयत्न करतोय. त्या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. माझे बंधू, दलगितुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाही एकमेकांना प्रश्न विचारत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय बोर्ड पर्यंत पोहोचवलेला आहे, परंतु पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांच्या कानावरती माझा विषय असावा. कारण मित्रांनो, आज मी माझ्या आयुष्यातला या विरार नगरीमध्ये हा पहिला कार्यक्रम करतोय आणि म्हणून विषयाचे विश्लेषण करतोय. म्हणायचं आहे का बघा की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं? त्या सद्गुरूचं नाव काय बुवा? आज हा विषय मी तुम्हाला तिसऱ्यांदा देतोय. तुम्ही एक चांगल्या घराण्यातले गोड गळ्याचे आणि उत्कृष्ट असे शाहीर आहात, म्हणून तुमचा आज मान आणि सन्मान ठेवून बुवा भारी केले. आणि म्हणून आज अपेक्षा करतो की कुठेतरी माझ्या विषयाला बुवा आज हात घालण्याचा प्रयत्न कराल. पण जर बुवा वडाची साल जर बुवा वांग्यात लावली तर बुवा दुसऱ्या बारी झापूक झुपूक देईन तुम्हाला, आणि तो तुम्हाला अगदी बुवा प्रेमान घ्यावा लागेल. आणि म्हणून मित्रांनो, शेवटचा विषय गातोय एका मुकड्यात आणि बारी संपवतोय. म्हणायचं आहे काय बघा, हा म्हणून काय आता बघा शेरबीर काय घेत नाही, कारण बुवाला शेरबीर दोन बायलांना बरेच दिलेला आहे. आणि दुसरी फेरी मित्रांनो आपल्याकडे आहे. लागला काय हो? हा, आजारी पडलाय थोडासा. आणि म्हणून बघा विषय गातोय, शेवटचा विषय गातोय. म्हणायचं आहे काय, बघा काय म्हणतोय, शेवटचा विषय गातोय. काय म्हणतोय बघा, आणि प्रल्हादांचं गाणं आहे, अजरामर झालेलं गाणं आहे की जो तो मुलगा असेच म्हणतो, है ना, जो तो मुलगा अहो असेच म्हणतो, मला बायको पाहिजे गोरी,
ओ झिरंगवा मला बायको पाहिजे गोरी माता तुम्हीच सांगा पाहुण अहो कुठं जातील काय आहे ना सगळ्यात जर आम्ही कठीण शोधायला गेलो आहे ना तर झालं आमच्या आरशीला जायचं कुठं आणि तोच विषय बघा विषय मित्रांनो एका मुकड्यात ठेवतोय आणि बारी संबोधन म्हणायचं आहे का बघा की माझा प्रश्न हा जुना अहो प्रश्न हा जुना सोडतोय पुन्हा नाही सुटणार तुला या जन्मी की प्रश्न हा जुना सोडतोय पुन्हा नाही सुटणार तुला या जन्मी मग टाकलीला तुला मी वर्मी वा बिपियाचा देत तुम्हाला अरे टाकलीला या तुला मी वर्मी मग सांग जिरण का तुझी ही गुरमी वा डाग असा देईन ना की गुरमी आणि गरमी पण मोशा बाहेर निघाल तुमची कारण तुम्ही माझे चांगले मित्र आहात म्हणून मान आणि सन्मानात बुवा थोडंसं काय म्हटलं की झापूक झुपूक इकडे तिकडे होतच बुवा तेवढा सण करून घ्या म्हणून म्हणायचंय अरे प्रश्न हा जुना सोडतोय पुन्हा प्रश्न हा जुना सोडतोय पुन्हा नाही सुटणार तुला या जन्मी ताकदीला तुला मी वर्मी अरे ताकदीला तुला मी वर्मी सांग जिरल का तुझी ही गुरमी ताकदीला या तुला मी वर्मी सांग जिरल का तुझी ही गुरमी तुला मी वर्मी ताकदीला का तुझी ही गुरमी ताकदीला या तुला मी वर्मी ताकदीला का तुझी ही गुरमी आणि म्हणून मित्रांनो आयोजकांनी जो वेळ दिलाय त्या वेळेमध्ये कार्यक्रम संपवण्याचा तंतोतंत प्रयत्न केलेला आहे शाहिराला पण एक सांगणार शाहीर या ठिकाणी तुम्हाला देखील तुमच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी ज्या तऱ्हेने मित्रांनो मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य दिलं त्याच पद्धतीनं शाहिराला देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य आणि शांततेत असलेला अशा आशा बाळगतो शाहिराला पण एक सांगणार शाहीर तुम्हाला देखील तुमच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो.